हॅलो एव्हरीवन, मी शरयू तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करत आहोत। तर आज आपण मराठवाड्यातील स्पेशल रेसिपी म्हणजे शेवभाजी बनवणार आहोत आणि ती टेस्टला खूप छान लागते आणि अगदी 20 ते 25 मिनिटात रेडी होते। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी पहिल्यांदा वाटण बनवून घेऊयात आपण। त्यासाठी मी 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, थोडंसं खोबरं कापून घेतलेलं आहे, 1 इंच अद्रक, एक छोटासा टोमॅटो घेतलाय आणि भरपूर सारा लसूण घेतलाय आणि तिळही घेतले। तर इथे मी पहिल्यांदा लोखंडी तव्यावर तेल तापायला ठेवलंय आणि त्यामध्ये 2 कांदे घेतलेले आहेत आपण बारीक चिरलेले आणि ते छान लालसर भाजून दिलेले आहेत। ते कांदे लालसर झाल्यावर मग त्यामध्ये आपण कापून घेतलेलं खोबरं ॲड केलेलं आहे। खोबरंही थोडंसं 1-2 मिनिटं परतलं की मग त्यामध्ये अद्रक टाकायचे आहे आणि हे मिश्रण छान आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। त्याचा ब्राऊन रंग येऊ लागला तर मग गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण 5 मिनिटं थंड करायला ठेवायचे। तोपर्यंत एका मिक्सर जारमध्ये टोमॅटो, लसूण आणि थोडेसे तीळ घेतलेले आहेत ते ॲड करायचे आणि आपण जे भाजलेलं आहे कांदा वगैरे सगळं ते घ्यायचं आहे आणि याला मिक्सरमधून काढायचं आहे पहिल्यांदा 1 ते 2 मिनिटं आणि मग त्यामध्ये पाणी ॲड करून हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर आता कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे। छान ते तेल गरम होऊ दिल्यावर मग त्यामध्ये जिरं टाकले, मोहरी टाकली, हिंग, कढीपत्ता हे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि मग थोडीशी हळद टाकली। ती व्यवस्थित परतल्यावर मग त्यामध्ये वाटण ॲड केलेलं आहे। हे वाटण छान 5 मिनिटं परतू द्यायचंय आणि मग व्यवस्थित 5 ते 10 मिनिटं हे वाटण परतल्यावर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे लाल तिखट टाकायचे आणि 1 चमचा काळा मसाला ॲड करायचा आहे। हे वाटण आणखी एकदा आपल्याला छान मिक्स करून 5 ते 10 मिनिटं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतू द्यायचे। बघा असं तेल सुटलं पाहिजे त्यामधनं, तेव्हाच भाजी छान टेस्टी होते। त्यानंतर त्यातून तेल सुटल्यावर मग याच्यामध्ये पाणी ॲड करायचे, इथे कडकडीत पाणी ॲड करायचे, त्यामुळे भाजीची टेस्ट छान लागते। आणि मग त्यामध्ये मीठ ॲड करून आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी बघायची आहे, साधारणतः या प्रकारची कन्सिस्टन्सी लागते। त्यानंतर एक वाफ काढून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकल्यावर परत 5 ते 10 मिनिटं भाजी छान उकळू द्यायची आहे मंद गॅसवर आणि आपली ही शेवभाजीची आमटी तयार आहे। तर त्यासाठी अगोदर आता मग डिशमध्ये आमटी टाकायची आणि वरतून शेव टाकायची आणि आपली शेवभाजीची आमटी तयार आहे। ही भाजी कांदा, लिंबू, काकडी याच्यासोबत खायची, पोळीसोबत, भाकरीसोबत, दोन्हीसोबतही खूप छान लागते। खाऊन बघा, करून बघा, कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ बघत राहा। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।